मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आज मी ओले बोंबील फ्राय कसे करायचे ते मी आज बनवत आहे. त्यासाठी बघा, आपल्याला हे ओले बोंबील हे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यासाठी त्याला मधून असं काप मारून त्याला असे मोकळे करून घ्यायचे. बघा असे म्हणजे पातळ करून घ्यायचे. असे मी सगळे बोंबीलला संपूर्ण असे मधून चिरा पाडून त्याला असं मोकळे करून घेतलेले आहे. म्हणजेच त्याला असे पसरून घेतलेले आणि याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. पूर्ण पाणी निथळल्यानंतरच आपण बोंबीलला मॅरिनेट करायला घेऊया. आता आपल्याला बोंबील हे अतिशय कुरकुरीत होण्यासाठी काय काय करावं लागेल तर आपण सर्वात पहिले बोंबीलला कापून घेतलेलं आहे पातळ. पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. आता मसाला घेतलेला आहे. या मसाल्यामध्ये हळद, मीठ, तिखट हे संपूर्ण आपल्याला लावून घ्यायचं आहे मॅरिनेटसाठी. आणि एक लिंबू लागेल. बघा, एक लिंबू घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि हा मसाला संपूर्ण या मिश्रणात लावून घ्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. चांगलं चोळून याला लावायचं आणि आपले बोंबील हे मॅरिनेट करायला चांगले ठेवून द्यायचे. आता मी काही बोंबिलाला आलं लसूण लावणार आहे, ते नंतर लावणार. काही बोंबिलाला आलं लसूण लावून मग मी फ्राय करणार आहे आणि काही बोंबिलाला आलं लसूण न लावता फ्राय करणार आहे. दोन्ही कशा पद्धतीने मी फ्राय करणार ते तुम्हाला दाखवते. आता हे सगळं असं चोळून हा मसाला संपूर्ण ह्याला लावून घ्यायचा. खूप छान पद्धतीने संपूर्ण प्रत्येक पीसला हा बोंबिलाला हा मसाला लागला पाहिजे. बघा, आतूनसुद्धा असा लावून घ्यायचा. लिंबूच्या रसामध्ये संपूर्ण मसाला कालून घ्यायचा आणि आता याला मी मुरवायला ठेवते. बघा, छानपैकी असा मसाला हा आपला लावून असा मी त्याला बघा प्रत्येक बोंबिलाला असा हा मसाला आपला कोटिंग झालेला आहे. आता याला आपण छानपैकी मुरून घेऊया. बघा, आणि आता आपल्याला याला कोट करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते. त्यामुळे आपले बोंबील हे अतिशय कुरकुरीत झालेले आहे. मी जे घेतलेलं आहे ते साहित्य तुम्हाला सांगते आहे. बघा, आता मी इथं घेतलेलं आहे, मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2-3 चमचेच भरून एवढे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रवा जास्त घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे. मसाला घेतलेला आहे. आणि मी तिथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर पण मी 4-5 चमचे एवढं भरून 4-5 चमचे भरून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. हा संपूर्ण आपल्याला आता हे सगळं कालून घ्यायचं आहे. रवा, थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरची पावडर, मक्याचं पीठ, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मसाला घालायचा आणि हे सुद्धा चांगलं मिश्रण कालून घ्यायचं. त्यानंतर बघा, काही पीसला मी आलं लसूण लावलेलं आहे आणि यालासुद्धा आता कालून घेतलेलं आहे. त्यातलेच काही पीस घेतले त्याला आलं लसूण लावून घेतलेलं आहे. आलं लसूण असं त्याला चांगलं चोळून लावायचं म्हणजे याची टेस्ट वेगळी लागते. हे पण छान होतं, हे पण कुरकुरीत होतात. बघा, अशा पद्धतीने सगळ्या पीसला आता दाबून हे आपलं कोटिंग लावायचं म्हणजे हे मिश्रण लावायचं रव्याचं आणि हे पिठाचं जे आपण मिश्रण केलेलं आहे संपूर्ण अशा पद्धतीने आपण सगळ्या पीसला खालून वर लावून घेतलेलं आहे. बघा, आता मी पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला आपला तापला, त्याच्यात तेल घेतलेलं आहे आणि हे आपल्याला अतिशय कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी चांगले याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत. गॅस मिडियम ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर लगेच आपलं वरचं जळून जाते. बघा, किती छान खरपूस असे आपले बोंबील फ्राय झालेले आहे. बघा, किती छान असा कलर आलेला आहे. बघा, अतिशय कुरकुरीत लागतात. कुठेही आपले बोंबील हे तव्याला चिटकत नाही.
आणि छान असे हे आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहे. बघा मी कशी बनवत आहे ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. खूप चविष्ट असे हे बोंबील फ्राय लागतात. दोन्ही साईडला छान पैकी असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. धन्यवाद.